नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. कोरेगावचा उत्तर भाग कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी वनगळ उपसा सिंचन योजना राबवणार आमदार महेश शिंदे. अरबवाडी तलावातील जलपूजन उत्साहात. कोरेगाव तालुक्याच्या हक्काचे पाणी कोरेगाव तालुक्याला मिळवून देणार आहे. त्यासाठी वाटेल ती राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल, मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग दुष्काळमुक्त करून 98% क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी कृष्णा नदीवर वनगळ उपसा सिंचन योजना राबविण्यात येणार आहे. सुमारे 1100 कोटी रुपयांची योजना येत्या 2 वर्षात कार्यान्वित करून 2200 हॉर्स पॉवरच्या पंपाच्या सहाय्याने बारामाही पाणी अरबवाडी तलावात आणण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आमदार महेश शिंदे यांनी केली. बनवडी तालुका कोरेगाव येथील अरबवाडी तलावामध्ये वसना उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी आणण्यात आले असून तलाव भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता आमदार महेश शिंदे यांच्यासह कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी बनवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता नितीश पोद्दार, उपविभागीय अभियंता शिवाजी पवार, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, विद्यमान अध्यक्ष निलेश यादव, ॲडव्होकेट संजय सकुंडे, तानाजीराव गोळे, संदीप भोसले, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार, बबनराव भिलारे, पोपटराव दिघे, बाबा नलगे, सरपंच ज्योती सुधीर कोरडे, शामराव कदम, चित्रा चाफेकर, नंदराज मोरे, शक्ती शिंदे यांच्यासह उत्तर भागातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आजवर सातारा जिल्ह्याचे हक्काचे पाणी शेजारच्या जिल्ह्यांनी पळवून नेले. त्यावेळी लोकप्रतिनिधी असणारे शांत बसले होते. त्यांना संधी असून देखील त्यांनी कधीही आपल्या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले नाहीत. केवळ दिखावा केला आणि राजकारण केले. राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून राजकारण या पलीकडे त्यांनी काहीही केले नाही. मात्र बनवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी, सामान्य शेतकऱ्यांनी सामान्य शिक्षकाच्या पोराला आमदार केल्यानंतर 100% या भागातला पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाणे आज पाणी योजना कार्यान्वित झाली आहे. तुम्हाला ही योजना पूर्ण झाल्याचे समाधान वाटत असेल, मला मात्र मनापासून समाधान वाटत नाही. कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग पूर्णपणे सिंचनाखाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझ्या मनाला समाधान वाटणार नाही. त्यासाठी अरबवाडी तलावापासून अवघ्या 8 ते 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या वनगळ येथे कृष्णा नदीवर झेकटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर मोठा बंधारा बांधून 2200 हॉर्स पॉवरच्या मोटरच्या साह्याने पाणी उचलून अरबवाडी तलावात आणण्यात येईल आणि तिथून उत्तर भागातील प्रत्येक गावाला पाणी दिले जाईल. सध्या वर्षातून 3 वेळा अरबवाडी तलाव पाण्याने भरला जाणार आहे. भविष्यात वनगळ योजना कार्यान्वित झाल्यानंतर हा तलाव बारामाही भरला जाईल आणि त्याद्वारे उत्तर भागातील वाडी वस्तीला कॅनलद्वारे पाणी दिले जाईल, असा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला. आमदार महेश शिंदे यांनी बनवडी येथे अत्यंत जोशपूर्ण भाषण करत आमदार शशिकांत शिंदे यांचा थेट नामोल्लेख टाळत जोरदार टीका केली. विधानसभेचे माजी सभापती आमदार शंकरराव जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत बनवडी येथे एका सभेच्या अगोदर मंदिरात झालेल्या बैठकीत विरोधकांना पाणी प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले होते. त्यांनी मोठ्या आशेने आपला गट आणि ताकद उभी करून त्यांना निवडणुकीत मदत केली. मात्र विरोधकांनी भूलथापा मारून वेळ मारून नेली. त्यांनी फलकबाजी करून सामान्य जनतेची मालवण केली. त्याचबरोबर शंकरराव अण्णा यांच्यासारख्या निष्पृह आणि पारदर्शक नेतृत्वाला देखील फसवले. शंकरराव अण्णांचा विश्वासघात केल्याने त्यांचा तळतळाट विरोधकांना लागला असून त्यामुळे त्यांच्या पराभवाची मालिका सुरू झाली आहे. ती आता थांबत नाही, अशी टीका आमदार महेश शिंदे यांनी केली. जिवंत माणसापेक्षा मेलेल्या माणसांचा तळतळाट जास्त लागतो हे तुम्ही डोळ्यांनी पाहताय, असेही त्यांनी स्पष्ट केले. यशवंत आणि शरद विचारांच्या सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नव्याने बांधणी करणार आमदार शशिकांत शिंदे. कोरेगाव येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संवाद बैठक. यशवंत आणि शरद विचारांच्या सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नव्याने बांधणी केली जाणार आहे. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा संगम करून पुन्हा एकदा जोमाने पक्ष वाढवला जाणार आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर आंदोलन करून पक्षाची ताकद काय आहे हे संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर राज्याला दाखवून दिले जाईल, असा शब्द माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.
कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत आमदार शिंदे बोलत होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सातारा जिल्हा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि खासदार शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्हा आता भाजपने कूटनीतीचा वापर करून बळकवण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच फूट पडल्याने अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठेला थारा न देता केवळ सत्ता मिळवण्यासाठी पक्षांतराचा घाट घातला. आजवर आयुष्यात केवळ खासदार शरद पवार हे दैवत आहेत. त्यांच्यामुळेच आम्ही येथे आहोत, मोठे झाले आहोत असे सांगणारे केवळ सत्ता आणि सत्तेसाठीच भाजप आणि महायुतीतील घटक पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. मात्र सामान्य जनताही खासदार शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवणारे आहे याचा विसर या नेते मंडळींना पडला आहे, अशी टीका देखील आमदार शिंदे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुन्हा एकदा राज्यात नव्याने पक्षबांधणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आले आहे. नव्याने समाजकार्य करून सामान्य जनतेसाठी वेळ देऊ इच्छिणारे आणि समाजकारणामध्ये आपले वेगळेपण सिद्ध करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. जुन्या जाणत्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या आणि नव्यांचा संगम करून नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. पक्ष संघटनेत काम करू इच्छिणाऱ्या युवक कार्यकर्त्यांना पदावर काम करण्याची संधी दिली जाईल. त्यांना सर्व प्रकारची शक्तीसुद्धा दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये सातारा जिल्हा पुन्हा एकदा यशवंत आणि शरद विचारांचा आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालेकिल्ला बनवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असा विश्वास देखील आमदार शिंदे यांनी व्यक्त केला. कोरेगाव तालुक्यातून कार्यकर्ता पदाधिकारी संवाद मेळाव्यास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात आणि तालुक्यांमध्ये आता हे मेळावे होतील. जे युवक कार्यकर्ते, ज्येष्ठ मंडळी समाजकारणामध्ये काम करू इच्छित आहेत, जे पक्ष संघटनेसाठी वेळ देऊ शकतात, त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. त्यांना निश्चितपणे पक्षात महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. सर्व शक्ती त्याच्या पाठीशी उभी केली जाईल, असा शब्द आमदार शिंदे यांनी दिला. भाजप आणि महायुतीमधील घटक पक्षांनी सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या घोषणा करून जनतेला तात्कालिक लाभ मिळवून दिला आहे. प्रत्यक्षात मात्र आता जनता सर्व योजनांपासून वंचित राहिली आहे. शेतकरी कर्जमाफी असो अथवा लाडकी बहीण योजना असो किंवा अन्य योजना सरकार आता पैसे देऊ शकत नसल्याने कोणते नाव, कोणते कारण काढून या लाभार्थींच्या यादीमध्ये काटछाट करत आहेत. एकूणच सरकारला निवडणूक महत्त्वाची होती, सामान्य जनता महत्त्वाची नव्हती हे दिसून आले आहे. सामान्य जनतेला हे पटवून दिले जाणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. आंदोलन हे आमच्यासाठी नवीन नाही. त्यामुळे राजकारत्यांना वटणीवर आणण्यासाठी नव्या आणि जुन्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा संगम करून नवीन पक्षबांधणी करत काम केले जाणार असल्याचा इशारा आमदार शिंदे यांनी दिला. सुनील माने यांनी जोरदार भाषण करत खासदार शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला. आजवर पवार साहेबांनी असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी घडवले. जे लोक शरद पवार हे आमचे दैवत आहेत असे सांगत होते, तेच आज मानाखाली घालून सत्तेसाठी अन्य पक्षाकडे जात आहेत, गिरट्या घालत आहेत आणि प्रवेश करत आहेत. अशांना सामान्य जनता कधीही थारा देणार नाही. भविष्यकाळात सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकलेला दिसेल, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गोपूच्या ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड कारखान्यावर हल्लाबोल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठोकले टाळे. गोपूज तालुका खटाव येथील ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड या साखर कारखान्याच्या थकीत बिलांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. खटाव आणि मान तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठवड्यात प्रशासनाची भेट घेऊन तातडीने ऊस बिले अदा करण्याची मागणी केली होती. मात्र तरीही अनेक शेतकऱ्यांना बिले अदा करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे संतापलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यावर शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हल्लाबोल केला. कार्यकर्त्यांनी कारखान्यात प्रवेश करत संपूर्ण कारखान्याला टाळे ठोकले. संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे कारखान्यामधील कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. ग्रीन पॉवर शुगर या साखर कारखान्याने गेल्या हंगामातील शेतकऱ्यांच्या ऊसाच्या थकीत बिलापोटी कोट्यवधी रुपये अडकवले होते. वास्तविक ऊस नियामक कायदा 1966 नुसार गाळपाला आलेल्या ऊसाचे 14 दिवसात पैसे शेतकऱ्याला देणे बंधनकारक आहे. मात्र शेतकऱ्यांची देणी मुदतीत अदा न करता कारखान्याने कायद्याचे उल्लंघन केलेले आहे.
चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणीची लगबग सुरू झाली होती, तर विद्यार्थ्यांच्या शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेचे प्रश्न निर्माण झालेले होते. त्यामुळे ऊस बिले तातडीने मिळावीत अशी मागणी शेतकरी सातत्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे करत होते. अखेरीस संघटनेने ही बाब लक्षात घेत कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत जाधव यांची भेट घेऊन तातडीने शेतकऱ्यांना त्यांची बिले अदा करावीत, अन्यथा कारखान्यात तयार झालेली साखर रोखली जाईल असा इशारा तालुकाध्यक्ष दत्तू घारगे यांनी दिला होता. शेतकरी संघटनेचे या मागणीकडे कारखाना व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याने अखेरीस थकीत बिलापोटी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यामध्ये धुडगूस घातला. स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष वैभव पाटील, कार्यकारिणी सदस्य संतोष बागल, स्वाभिमानीचे मायनी भाग परिसराचे युवा नेते अनिल कचरे यांच्यासह पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 13 तारखेला ऊसाची बिल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही, तर 14 तारखेला मुक्काम आंदोलनाची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर कचरा आणून आंदोलन करणाऱ्या शिवसेना शहर प्रमुखाविरोधात अखेर गुन्हा दाखल. महाराष्ट्र दिनी दिनांक 1 मे रोजी कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर कचऱ्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली आणून दुर्गंधी पसरवल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय संजय बर्गे यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक श्रीमंत शेळके यांनी फिर्याद दिली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यातून शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता या संदर्भात माहिती मिळाली. अक्षय बर्गे यांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या बेकायदेशीर कचरा डेपोचे विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्यांनी वेळोवेळी प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांना निवेदन सादर करून बेकायदेशीररित्या उभारलेला कचरा डेपो तात्काळ बंद करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर प्रशासनाकडे कारवाईचीही मागणी केली होती. कारवाई न झाल्यास महाराष्ट्र दिनी प्रशासकीय इमारतीसमोर कचरा आणून टाकण्याचा इशारा दिला होता. महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण झाल्यानंतर 10:30 वाजण्याच्या सुमारास अक्षय बर्गे यांनी कचरा भरून ट्रॅक्टर ट्रॉली आणली आणि ती प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर उभी केली. त्याद्वारे दुर्गंधी पसरून रोगराईला निमंत्रण दिले आहे, अशी फिर्याद फौजदारी संकलनाचे महसूल सहाय्यक श्रीमंत शेळके यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या तोंडी आदेशानुसार गुन्हा दाखल करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री अक्षय बर्गे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.